स्वागत आहे मित्रांनो तुमचा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हे आजचं माझं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपण कोणाकडनं जेव्हा काम करून घेतो छपराचं, म्हणजे मग तर पत्र्याचं असू दे किंवा कौलाचं असू दे, मग लोक काय करतात की तुमका सांगतात की बाबा इथून पायपांका मजबूत येऊ काही म्हणून साईडनं पाईप उभे करतात आतून ह्या पारापेटच्या, आणि मग त्याका होलपास वगैरे लावून मग मजबूत असताना वाऱ्यान हलताला नाही, ह्या नाही त्या नाही असं काहीतरी सांगून काम करून घेतात। तुमका वाटतं आता बरोबर आहे, पण ता काम परफेक्ट नाही मित्रांनो। तुमका जर खरोखरच छपराचा चांगला आणि मजबूत व्यवस्थित काम करून घ्यायचं असेल तर हे आधी आपण मार्किंग करून घ्यायचे आपण किती पाईप लावचे आहेत, आणि त्या हिशोबात ते कापूचा हे बांधकाम कापायचं उभ्या आपणाक 6x6ची प्लेट आतमध्ये बसावं, त्या हिशोबाने निदान इकडे थोडा आणि तिकडे थोडा म्हणजे 10-10 इंच पाईप उभं करतलो, त्याच्या दोन्ही बाजू 5-5 इंच तर कापून घ्यायचा म्हणजे परफेक्ट काम होया तर। आणि त्याच्यात इथे आपणाक पाईप मधोमध उभं राहावं हवं आणि हे दिवाळात जाऊ हवं पाईप दोन्ही बाजून त्याका बांधकाम लागा हव्या, म्हणजे चिरे सिमेंट लागा हव्या तर त्या काम परफेक्ट आहे हे। कारण भविष्यात समजा तुम्ही जर भिंती घातलात तर हे सगळे पाईप बांधकामात जातले, म्हणजे बांधकाम होताला आणि ते दिसाचे नाही पाईप तुमका, आणि तुम्ही भिंती वगैरे भविष्यात घालून रूम वगैरे काढू शकता। मग छप्पर करूचा ज्या टायमाक तुमका छप्पर करूचं असतात तेव्हा असे हे तोडूनच बांधकाम करून आता हे पाईप ओपन राहतले ना, मग एका कॉन्क्रीट घालून घ्यायचा लेवलमध्ये, म्हणजे तुमच्या बांधकामाक मजबूती येईल। आणि कॉन्क्रीट घातल्यानंतर तुमका माहितीच आहे मजबूती कशी येतात ती, तर हे असे पाईप बाहेर वगैरे किंवा होल पास लावून वगैरे हे असे उभे करणं ह्या काम परफेक्ट नाही। चांगला काम करा, तुम्ही पैसे घालताच नाही बघा। अशी प्लेट इथे असतली मधोमध पाईप लागा खाऊ, मग सरी येतली ही जी वरची सरी येतली ती भिंती घातल्यानंतर सरी भिंतीच्या मधोमध रवा होईल, म्हणजे हे इथून जर बांधकाम केला तर हो वरची जी आडवी आपण सरी चालवतलो तर ती सरी ही भिंतीच्या मधोमधच येऊ होई तरच त्याचा उपयोग, नाही तर त्या बांधकामाचा काही उपयोग नाही। तेव्हा कोणाकडनंच काम करून घेत असताना परफेक्ट करा। तुमका माझा आजचा व्हिडिओ कसं वाटलं तो तुम्ही कमेंट्स करा, शेअर करा, आणि आवडलो तर सबस्क्राईब करा।